तर आज आलेले सासू सासरे आणि आज पाहुण्यांना स्वयंपाक करायला लावले सुरेखांनी. मध्ये आईचा किती जीव असतो तुम्हाला माहितीये ना. हा ना. आईला पुरी काम करत असते आईला देत पण कसा तिला म्हणलं बस पण दिवस आणा त्याला मी काय नाही आपल्या पोरी काम करत असल्या पोरी लय लाडक्या आपल्या. हा ना. आज गॉगल घ्यायचा होता. ऑपरेशन झालंय. गॉगल घेतला. आणि मला शिक आपण गेलो ना तिकडं पप्पाने गॉगल घ्यायचा ना घेतलाच नाही का? नाही कोणता लावला माहिती तो काळा दिसला पप्पा नाईटचा होता का तो? नाही नाही धडका. बाई यांना सांगायचं पण यांनी आम्ही दिला असता हा ना. ना. तसं नाही झालं. तर एक रेडी झालेली खीर मस्त पैकी. इकडे भजे, इकडे फ्लावरची भाजी. लय हवा नका लागून तू सध्या अजून थोडे दिवस. विराचं काय चालू आहे पाहतो मी. विराचं काय चालू आहे विरू? इकडे दादूचं चालू आहे अभ्यास. विरूचं काय चालू आहे विरू? विरू पिलोडी काय केलती? केक खाला विरूनी? केक खाला विलू? केक खाला? गोड होता? छान होता? वा 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 मला एक पाहिजे ना. मग झालेलं आहे स्वतः रेडी. बसले आता पंगडात जेवायला. मस्त खीरपुरी रेडी झालेली. काय मिरची दे ना. आमच्या वीराने बघा काय लावले मावशीची लिपस्टिक. मावशीने घेतली होती लावायला ना. आता मावशीचा प्रमोशनचा व्हिडिओ कसा काढायचा? मावशी पण लावली तू? आयले भामटी वीरा. नाही करायचं. वीराने माझा मेकअप केलाय बघा. बस बस आता बस थोड्या वेळाने आपण व्हिडिओ काढून मेकअप करायचा. व्हिडिओ काढणार मेकअप करायचा. हाय फ्रेंड, चला तर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज एक मस्तपैकी छानपैकी ना एक ब्लॉग शूट करतोय मी. सासूबाईन ते आलेले आणि सासूबाईसाठी आखाड बनवलेले आहे. आज मस्त गावरान कोंबडा आणलेला आहे विरासाठी. विरा आहे ना? विरासाठी पण आणलेलं आहे कोंबडा. आणलेलं आहे आज गावरान. खायचं आहे तुला गावरान कोंबडा? हा मग आता पाहुण्यांच्या हाती जरा छान होत आहे ना भाजी. विरा विरा हाय हॅलो फ्रेंड म्हण ना विरा. विरा सुरेखा चालू आहे इकडं. आता दोन्ही भांडे करायचं का? 8 वाजले तरी काय आज काय लय उशीर. हा का? सासूबाईंनी कशा पद्धतीने भाजी करते आता बघू. काय काय घेतलं हो तुम्ही सांगा आम्हाला. हे बघा इथे ना डाळ घेतली भाजून हा. आणि नाही का आपली बाजरी नाही राहत का म्हणजे याचं काय येसोर का? भाजून घेतली. येसोर का? त्या पण नाही का म्हणत्या मटणाला येसर टाकतो हा तसं का? लागत कांदा. हा का? इथं खोबरं घेतले लसूण घेतला आणि इथं कांदे घेतले. आणि हे तुमच्या काळात अशी भाजी बनवायची का हो? हा हा ना? पहिल्यापासून बनवायची. मग म्हणजे असं आजी जाणार. काय पीस बनवत होती पहिली हा का? पण आहे ना जत्रा बित्रा असल्यावर अशी आहे ना? जावाई जसे आले हा त्यांची बदल झाली. तेव्हा ते सुक्क करा हा. आणि ते फ्राय करा आणि ते मासे फ्राय करा आणि डायरेक्ट करू शकतो भाजी. डायरेक्ट भाजीमध्ये मासे आहे ना उकडलेले. आमची मम्मी पण तशीच करायची तशी. डायरेक्ट मासेच चालू फ्राय ड्राय काहीच नव्हतं. आणि हे सुक्का बिक्का काय नव्हतं तुला. ते आता निघाला. आणि असं पिवळं गेलं का हा. तेच पोरांना द्यायचं ताटलीत. बरोबर आहे. आमचं लग्न झालं तेव्हा असंच करायचं आहे ना पिवळं. हा भाजीचं नंतर मटण. नंतर सगळ्यांचे पसंती वेगवेगळ्या झाल्या. सुक्क करा हे करा आणि ते करा. तुमच्या वेळेला पण तुमच्या हातचं मटण खूप आवडायचं बरं. आमच्या वडिलांना हा लय आणि बरेच जण गुण घ्यायचे. हा छान व्हायचं आहे. म्हणले मटण करावं तर दत्ताच्या सासूनीच करावं. हा ना? हा लई छान व्हायचं ना. आमच्या सासऱ्यांना आवडत होतं का नव्हतं काय तुमच्या हातचं? हा? आमच्या त्यांना सास अजून वेळा आवडतं. हा का? काय करायचं आधी? का हो? आवडतं का? आवडी निवडी वेगळ्या आहे का? आवडतं का? हो म्हणतात हो. आचार्य एक नंबर आहे ना. काय हो नाही म्हणताय त्याला तर आवडतंय. ते म्हणतात तसं पण नाव ठेवलं. नाव ठेवताय. काय याला पाचाची फळ आहे का? आहे का याला मीठ का? हा ना बरोबर आहे. बाकी काय बरं चांगली लागत? हा? सगळे मग गुणगान घेतात. हा ना. हा का?
तुम्हाला कोणाचा हातचा आवडतो? आपल्याला एवढी पद्धत नाही ते मटणाची. तुम्हाला ढाब्याचं जास्त आवडते वाटतं. हॉटेल बिटेल आहे ना, नाही, नाही, अजिबात नाही आवडत. चमचमीत ते तर अजिबात नाही आवडत. वडे बिडे तरी चालत होते अहो, त्यांना. तुम्हाला सांगायला काय आवडतं म्हणजे भजी, हां बेसन, हां तो बटाटा काय लागतं तो पिवळा बटाटा, हां हे भाजी आवडतं. हां ना. ते पण पातळ का जास्त बेसनागत. नाही ते- प्रियांकाच्या हातचं बेसन. काय भाजी आवडती पडते कोणती? बटाट्याची, हा डाळीची, मटणाच्या डाळीची अशी. हा. आणि ते बटाट्याची भाजी केली तर खूप म्हणायचे. आणि एवढं काही भाजी नाही. जास्त करायची ना ती, शेंगदाणे जास्त आहे ना. हा. नाही ते ना शेंगदाणे मापात घालावं लागतं. सासूबाईंनी आता मसाला याच्यात परतून घेतलेला आहे. बघा. आणि आता तुम्ही बघा. करताय का असं? आम्ही नाही असं करत. आम्ही काही कापलं खोबरं का झालं जाय मिक्सर मध्ये घातलं का झाले आमचं बनवून. त्या भाज्या त्याच्यामध्ये बनवता येते. त्याचं सासूबाई टाकी ते मी ना जुन्या पद्धतीचं बनवते. बेसर बेसर वाटून ते घे. जुने लोक असेच बाजरी भाजून घालायचे, डाळ भाजून घालायचे. एकदम टेस्टी टेस्टी. तर आता सासूबाईंनी खूप छान भाजी बनवलेली त्यांच्या पद्धतीने. वाव मस्त तरी बिर्याणी खूप छान. हा मस्त एकदम तव मारायचं आज. मटन रस्स्यासारख्या मटण रस्सा. है ना. सासरे आले भूक लागली का त्यांना? नाही. डोकं जाम झालं. काय नाही भावलं, पण माझं डोकं दुखू राहिलं. हा का मीठ कमी. मीठ टाका बरं का थोडं. मम्मीने लई छान भाजी बनवली, वासले लांबपर्यंत आला. हा ना. मग सुरेखा गेली ती बाहेर दुकानामध्ये तिकडेच वास आला तिला. आहे ना? भाजी घालावं. एक आमच्या मुलीला मम्मीला- तिकडे यायला टाइम भेटत नाही. हा ना, मम्मीने किती दिवसाचं बोलवलंय मला, आता पण बोलवलं पण जायलाच वेळ भेटला नाही. आता जाईन आता 5 तारखेला. आता वर्ष श्राद्धाला जायचं ना आजीचं. वर्ष श्राद्धाला असतं. 5 तारखेला. 5 तारखेला वर्ष हम्म? श्राद्ध. वर्ष श्राद्ध आहे ना 5 तारखेला हा, आजीचं आजीचं. आमच्या. या महिन्यात 5ला असतं पण आता या दोंड्याच्या महिन्यामुळे पुढे गेला आहे ना. हा. तुम्हाला माहिती का लेक म्हणजे काळजाचा तुकडा असतो. हा ना. माझ्या पुरी म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे. बापरे. खरं आहे. जीवापाड प्रेम मी आहे. काय पुरीला कधी काम पण नाही करून दिली. हा ना. तुमच्यासारखं नाही आमचं. हो ना. मग नाही खरंच मी तुम्ही पुरीला- तिच्या पुरीला किती त्रास द्यायचे. हा? त्या पुरीला म्हणलं तुम्ही तिच्या पुरीला किती त्रास देता. आणि मी त्रास दिला असता तू राहिली असते की. मग सासूबाईला माहिती आहे ना पोरी कशा आहे, त्रास असल्या का निघून जातात डायरेक्ट. असं काही नाही. पुरी नाही तेवढं द्यायचे. डेंजर आहे ना. 2 देतील मी 2 घेतील मी. हा ना. दात मारून तिथं पाणी काढतील. हा का. मग पण त्या आई बापाला घराने करीत नाही ती. आमच्या ग्रामपंचायतचं पाणी नाही येत मग आता लात मारी तिथं पाणी काढतील काय ना सुरेखा. मग काय नाही, जमिनीतून. जमिनीतून नाही काय ती असं म्हण आहे ती. म्हणे काय आज जुन्या लोकांची म्हण होती. असं आहे काय. चला चालायचं जातात दिवस निघून. हा. म्हटलं उगाच तुमचं नवरा-बायकोमध्ये भांडणं हा, होतच ते खरं आहे. राहत्या. भांडणं बिंडणं नाही, मजाक चालू आहे. मजाक चालू आहे. माझा मी पण नवरा-बायकोमध्ये चालूच असतं. हा. काय कोणी सभ्य नाही राहत. भांड्याला लागतं ना. भांडायला लागतच. घर तिथं रांगोळा चालूच राहतो. हो बरोबर. खरं आहे का नाही गं ते? आम्ही नाही म्हणावं घेते काय गं ते? हा. आम्ही नाही तुमचं मनावर घेते, तुम्हाला काय करायचं ते करा. हो. तर आता बसलोय आम्ही जेवायला मस्त मटणावर ताव मारतो. मस्तच भारी होईल ना. मटणाची भाजी लईच भाजी माझ्या आज आजी आजी आहे ना. सासूबाईने बनवलेली. बाबा भाकरी द्या. वा 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 वा. काय मटण आहे राव. काहीच मस्त. हा हळूच बोला बरं का नाही तर मटण जाय पळून. डान्स करा. करा. हा वा वा वा, जमली जमली जमली. बारी फुगडी होती का वेळाला. तू त्याच्या मग तू काय पाडेल का जाणार आहे. हा विषयच नाही घेणार आता आम्ही. इकडं घोडा घोडा चालू आहे आता. यश दादाचा घोडा केलाय. घोड्याला चारा. अय तसं नाही खाली झोपून घोडा राहतो. अरे असं नाही असा. हा आणि चला घोडा. कुठं जायचंय आता घोड्याला. कुठं जायचंय विरा. कुठं जायचंय घोड्यावर बसून. अय विरा आली का. हंबाला चारा टाकला. हा आता कुठं जायचं. अगं बाई घोडा लय डेंजर आहे. 2, 3,
विरा जिंकली. हा. पळायचं नाही, उड्या मारायच्या आहे. परत परत हा. परत आणि कोण जिंकला आता? तू जिंकली ना. उड्या मारता यायचं, उड्या मार. हम्म. तू बोल 1 2 3 स्टार्ट. हा चला. 1 2 3 स्टार्ट. हा चला मग. चलो. विरा जिंकली. 1 2 3 स्टार्ट. असं खाली पाय ठेव. थांब थांब. 1 2 2 3 स्टार्ट. चला. हा मारा उड्या उड्या मारा. कोण जिंकतं पाहू हा. विरा जिंकली, विरा जिंकली, विरा जिंकली. विरा जिंकली, विरा जिंकली. त्याला पण विरा लागशील का माझ्या नादी लागशील.